मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामधल्या वेलतुरा गावामध्ये मराठा समाज आणि वंजारी समाज ह्या दोघांमध्ये एक टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. दोन्ही समाजाच्या लोकांनी एकूण एकावर दगडफेक केली, काठ्याने सुद्धा लाठीमार केला. आता याचं तात्कालिक कारण काय आहे आपल्याला स्पष्ट माहिती नाही आहे. बरीच लोक बरीच कारणं सांगतात. काही लोक सांगतात की ते एकनाथ गोपीनाथ अशा प्रकारचं गाणं वंजारी समाजाकडनं लावण्यात आलं आणि मग त्यानंतर दगडफेक सुरू झाली. मराठा समाजाच्या लोकांची जी FIR आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जरांगे साहेबांचं पोस्टर फाडण्यात आलं. पोस्टर फाडण्याचा त्याच्यामध्ये मुद्दा निर्माण करण्यात आला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला. काही लोकांकडून अशी माहिती मिळाली की गावामध्ये एक बौद्ध समाजासाठी एक स्मशानभूमी बांधलेली आहे. त्या ठिकाणी भगवान बाबांचं मंदिर उभा करण्याचं सुद्धा लोकांची काही मागणी आहे आणि त्याच्यामध्ये बौद्ध समाजाच्या लोकांनी अडथळा निर्माण केला आणि वंजारी समाजाच्या मनामध्ये अशा पद्धतीने बसलेला आहे की मराठा समाज तो अडथळा निर्माण करतोय. याच्यामुळे वाद निर्माण झाला. म्हणजे गावामध्ये मागच्या काही दिवसापासून लोकांच्या मनामध्ये धुसमूस चालू होतं. हे असं सुद्धा सांगितलं जात आहे. आता कारण काही असू द्या, म्हणजे जरांगे पाटलांचं पोस्टर फाडल्यामुळे झालं असेल, मुंडे साहेबांचं गाणं लावल्यामुळे झालं असेल किंवा त्या स्मशानभूमीच्या वादामुळे झालं असेल, काही असू द्या, पण परिणाम काय झाला? 26 वंजारी समाजाच्या लोकांवर FIR झाला, 23 मराठा समाजाच्या लोकांवर FIR झाला. ह्या सगळ्या लोकांची डोकी फुटली. 2 लोक तर सिरियस आहेत, संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आता ह्या परिणामाकडे तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जातीवादाने आपल्या सगळ्यांना कुठं नेऊन ठेवलंय. हा परिणाम सुद्धा काय अल्टिमेट म्हणता येत नाही. आज आपण पाहतोय की एक समाजाचा माणूस दुसऱ्या समाजाच्या महिलांबद्दल बोलताना त्याच्या जिभेचं हाड राहिलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणजे काही बसाबस बोलणे, घाण लोक बोलतात. दुसऱ्या समाजाच्या महिलांबद्दल बोललं जात आहे. जो संघर्ष हिंदू मुस्लिमचा गुजरात रॉयटमध्ये झाला होता 2020 मध्ये, 2002 साली हिंदू आणि मुस्लिम वाद एवढा विकोपाला गेलेला होता. त्या हिंदूंच्या काही लोकांनी त्या बिल्किस बानो ह्या गरोदर महिलेवर रेप केला होता. त्या लहान मुलाला ठेचून मारण्यात आलं होतं. हिंदू समाजाच्या लोकांनी ते केलेलं होतं. हे जे रेपिस्ट लोक होते, जेव्हा यांना सोडून देण्यात आलं, सध्याच्या सरकारने त्यांना सोडायचा पण पराक्रम केला, तर त्यावेळेस त्याची रॅली काढण्यात आली. त्या लोकांना हार घालण्यात आले की किती मोठं काम केलेलं आहे तुम्ही. म्हणजे हे आपल्या शिवरायांचे संस्कार आहेत का? हे आपल्या महात्मा फुलेंचे, आंबेडकरांचे, ठीक आहे, महात्मा गांधीजींचे हे आपले संस्कार आहेत का? आपला कशा प्रकारचा आपला देश आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतोय हेच कुठेतरी समजणं गरजेचं आहे. मी नेहमी अशा प्रकारच्या जातीवादाच्या गोष्टींवर मी व्हिडिओ बनवत आहे, कारण मला हे सांगत असताना फार दुःख होतं. लोक व्हिडिओ कोणी बघत नाही. म्हणजे ह्या अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यामध्ये आज आपल्या सगळ्या लोकांना रस सुद्धा राहिलेला नाही. मी तुम्हाला सांगत असतो की काहीतरी चांगल्या गोष्टी सांगणारे व्हिडिओ तुम्ही पसरवा. ठीक आहे, काहीतरी सामाजिक जो सलोखा निर्माण करण्याचा जो प्रयत्न आपण करतोय, हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. पण कुणालाही त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. प्रत्येकाला जो आहे तो जातीवाद पसरवणारे व्हिडिओ मात्र आपण प्रचंड प्रमाणामध्ये पाहतोय. एखाद्या तुमच्या जातीच्या नेत्याने जर तुमचं भाषण केलं की आम्ही मराठ्यांना अशा प्रकारे उत्तर देऊ, आम्ही वंजाऱ्यांना अशा प्रकारे उत्तर देऊ, तर ते भाषण आपण एवढ्या आवडीने ऐकतोय आणि पसरवतोय, पूर्ण महाराष्ट्रभर सगळीकडे पसरवतोय. पण एखादा माणूस जर सांगत असेल की अरे जातीवाद करू नका, ठीक आहे, ह्या जातीवादामुळे आपलं प्रचंड नुकसान होतंय, ठीक आहे, तर ते ऐकायची सुद्धा आपल्या सगळ्या लोकांची मानसिकता राहिलेली नाही आहे. इव्हन शेतकऱ्याचं सुद्धा तसंच झालेलं आहे. एखादा माणूस जर म्हणत असेल की शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल कुणाला इंटरेस्ट नाही आहे. एखादा माणूस म्हणत असेल की अरे मतदानाची चोरी होते, मतदान जे आहे ते अशा पद्धतीने मतदार चुकीच्या पद्धतीने ॲड केले जात आहेत, ठीक आहे, त्याच्याबद्दल कुणाला ऐकायचं नाही आहे. एखादा माणूस काहीतरी तुम्हाला म्हणजे जे खरे मुद्दे सांगत आहे कुणीतरी, त्याबद्दल आज आपल्या सगळ्या लोकांना असं झालं की कुणालाच काय ऐकायचं नाही आहे. आज म्हणजे मी ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, सगळं हे करतोय, ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे असं मनावर कुठेतरी बर्डन आल्यासारखं होतं मला सुद्धा की हा देश चाललाय कुठे आपला. एवढा मोठा आपला वारसा आपल्या देशाला आहे. काल मी त्या अहिल्यानगरच्या ह्याच्यावर व्हिडिओ बनवला. स्वामी विवेकानंदांचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की किती महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. जो आपला धर्म आहे, जो दुसऱ्या लोकांना मानणाऱ्यातला धर्म आहे, आपण सगळ्यांना सामावून घेतलं आहे. ठीक आहे, जे आर्य लोक भारतात आले, जे मुस्लिम लोक भारतात आले, जे वेगवेगळ्या समाजाचे लोक भारतात आले, पारसी भारतात आले, हे सगळे जे भारतामध्ये सामावून घेण्याचं म्हणून आपण जे काम केलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे आपण भारतीय लोक महान आहोत. आज माणूस म्हणून एक जात आहे हे आपण विसरून गेलेलो आहोत. भारतीय म्हणून एक जात आहे ते सुद्धा आपण सगळे लोक विसरून गेलेलो आहोत. आणि माणूस आणि भारतीय ह्या 2 जाती सोडून बाकीच्या जातींवरून आपल्याला करायचे काय? ठीक आहे, बाकीच्या जातींचा तुम्ही जर विचार केला तर आपल्यामध्ये फक्त तुकडे होत राहतील आणि आपल्या हातात काहीच मिळणार नाही. आज या वेलतुरा गावाचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, जवळपास 50 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
काही पोरं MPSC करणारे आहेत, काही लोक पोलीस भरती करणारे आहेत, काही लोक आर्मीच्या परीक्षेची तयारी करत आहेत. ठीक आहे, आता काय ढेकळे त्यांना नोकरी मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे आईवडिलांचं जे आपलं स्वप्न आहे, आता मी असं म्हणजे वाचलं बातम्यांमध्ये की पूर्ण गाव हा शेतीवर अवलंबून असलेलं गाव आहे. मराठा समाजाचे लोक सुद्धा शेती करतात, वंजारी समाजाचे लोक सुद्धा शेती करतात. अरे शेतात नुकसान नाही का झालं तुमच्या? ठीक आहे, सोयाबीनचं हातात आलंय का काय तुमच्या? ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही सगळे लोक का काम करत नाही आहेत? ठीक आहे, म्हणजे आपल्या शेतीच्या मागण्या मागा, आपलं पोटाची भाकर मागा. म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे, पोरबाळा कुठेतरी नोकरीला लागायसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि ही परिस्थिती फक्त हिंगोलीतल्या वेलतुरा गावातली नाही आहे. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्याचं बघायचं वाकून, आपलं ठेवायचं झाकून, असं मी अजिबात करणार नाही. माझ्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. आमच्या गावामध्ये सुद्धा ते गाणे लावणे, DJ लावणे, DJ लावल्यानंतर त्याच्यामध्ये दुसऱ्या समाजाच्या लोकांना चीड निर्माण करणे, आणि हे यांचं झालं की लगेच दुसऱ्या 2 दिवसांनी त्यांचा गणपती उठणार, ते लोक सुद्धा सेम प्रकार करणार. ठीक आहे, म्हणजे आज ही परिस्थिती गावखेड्यातल्या प्रत्येक गावाची आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या गावामध्ये वेगळी परिस्थिती असेल तर. ठीक आहे, म्हणजे मला ऐकून आनंद होईल की सर आमच्या गावामध्ये एवढ्या समाजाचे लोक आहेत पण आम्ही फार गुन्ह्यागोंधळांना नाचतो. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगेल की महाराष्ट्रामध्ये मोस्टली अशाच प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. आमच्या गावामध्ये तर असं झालं, म्हणजे मी ह्या गणपतीचं मी तुम्हाला सांगतोय, रॅलीमध्ये एका माणसाला हार्ट अटॅक आला, पुढच्या म्हणजे राजपूत समाजाच्या माणसाला हार्ट अटॅक आला. आता हार्ट अटॅक आल्यानंतर त्याने मला फोन लावला की हर्षद असं असं झालं, मला आता फार म्हणजे मरतो की काय असं वाटायला लागलं. गावामध्ये कुणाकडे गाड्या पण नाही आहेत. ठीक आहे, गावामध्ये कार आपल्याच घरी आहे. त्याने मला पटकन फोन लावला. मी गाडी घेऊन त्याच्यामध्ये ते मिरवणूक थोडीशी बाजूला केली. त्या मिरवणुकीत ट्रॅक्टर आपलाच लावलेला होता. त्या ड्रायव्हरला सांगितलं की थोडंसं बाजूला काढ, याला दवाखान्यात घेऊन जाऊ दे. तर तिथे सुद्धा म्हणजे माझ्या समाजाचे जे बरेच काही लोक होते ते सुद्धा त्याच्यामध्ये नाराज झाल्यासारखे झाले. का झालो आपण म्हणजे अशा प्रकारचा जातीवाद आपल्या मनामध्ये का आलेला आहे? आपण याच्यातनं कधी बाहेर निघणार आहोत? म्हणजे माणूस जर एखादा मरत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्या लोकांना आत्मीयता नाही आहे. आपल्याला एवढंच म्हणायचं की म्हणजे हर्षद तू कसा का तिकडे गेला? ठीक आहे, त्या समाजाच्या लोकांचा एवढा आपल्यावर नाराजी आहे. म्हणजे हे सगळ्यातनं आपण कधी बाहेर निघणार आहोत? ठीक आहे, जातीवादामुळे आपलं पोट भरणार नाही आहे. आपलं पोट कशामुळे भरणार आहे? ठीक आहे, गावामध्ये समजा एखाद्या समाजाच्या माणसाची गिरणी आहे. महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की गाव हे एक सेल्फ युनिट आहे. ह्या गावाला त्याच्यामध्ये तुम्ही जर सदृढ केलं तर पर्यायाने पूर्ण भारत आपला सदृढ होणार आहे, पूर्ण देश आपला विकसित होणार आहे. गावामध्ये एका समाजाच्या माणसाची गिरणी असते, एखाद्या समाजाच्या माणसाचा समजा मंडपचा व्यवसाय असतो, एखाद्या समाजाचा समजा लोहार असतो, एखादा समाज त्याच्यामध्ये एखाद्या समाजाचा माणूस कुठलं तरी आपलं चांबारकीचं काम करत असतो, एखाद्या समाजाचा माणूस गावामध्ये मडकी घडवण्याचं काम करत असतो, एखाद्या समाजाचं आपलं कटिंग करण्याचं दुकान असतं. ठीक आहे, म्हणजे सगळा जो गाव आहे तो आपल्या गावातल्या लोकांवर अवलंबून असतो आणि सगळे गुण्यागोविंदाने नांदत असतात. ठीक आहे, आज अशा पद्धतीने झालेलं आहे की या समाजाच्या किराणाच्या दुकानाच्या माणसाला जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे त्याच्या दुकानाचा किराणा मी विकत घेणार नाही. ठीक आहे, याच्या गिरणीला मी दळायला जाणार नाही, याच्या ट्रॅक्टरनं मी नांगरून घेणार नाही. ठीक आहे, ही जी सगळ्या प्रकारची दुही निर्माण झालेली आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या दुहीमुळे आपल्या सगळ्यांचं नुकसान होत आहे. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला कधी समजून घ्यावं लागेल की जोपर्यंत तुम्ही ह्या जातीवादाच्या बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही, तोपर्यंत आपलं भविष्य बदलणार नाही. ठीक आहे, आज आपण कष्ट करतोय, शेतीमध्ये घाम गाळतोय, काहीतरी चांगली नोकरी आपल्या मुलाला मिळायला पाहिजे, आणि ती जर मिळायची असेल तर तुम्हाला जातीवादामुळे मिळणार नाही. ठीक आहे, जातीवाद जो आहे तो आपल्या देशाला पोखरून काढलेला आहे. हे जातीवादाचे असे किडे आहेत. ठीक आहे, एखादं झाड असतं, त्या झाडाला जर खाली आपण आता आमच्याकडे आंब्याची झाडं आहे, आंब्याच्या झाडाला आम्ही शेणखत वगैरे जास्त टाकत नाही, कारण त्याच्यामध्ये एक आळी असते. ती आळी झाडाचं एकदम बुडापासून सगळं पोखरून काढते आणि पूर्ण झाड त्यानंतर नष्ट होऊन जातं. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या आळ्या, अशा प्रकारचं शेणखत टाकण्याचं काम, ठीक आहे, म्हणजे जिथे ते आळ्या टाकण्याचं काम हे सगळे नेते करत आहेत. आज एका समाजाचा नेता सरळ दुसऱ्या समाजाच्या महिलेबद्दल घाण शब्द बोलतो. ठीक आहे, त्याच्या जिभेला हाड नसल्यासारखं तो वागतो. किती घाण पद्धतीने बोललं जातं. ठीक आहे, म्हणजे सगळे जे लोक आहेत, सगळे तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा कमेंट बघा. मराठा समाजाचे लोक जे आहेत ते वंजारी समाजाच्या महिलांबद्दल बोलत आहेत, वंजारी समाजाचे लोक मराठा समाजाच्या महिलांबद्दल बोलत आहेत. ठीक आहे, धनगर समाज असू द्या, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब समाज असू द्या, म्हणजे सगळं काही त्याच्यामध्ये सगळेच लोक करत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी तर असे सगळे फेक अकाउंट आहेत. ठीक आहे, समजा मी वंजारी समाजाचा आहे तर मी मराठा समाजाच्या माणसाच्या नावाने फेक अकाउंट काढणार. ठीक आहे, त्यानंतर मी काही कमेंट टाकणार, काही घाण टाकणार.
मग लगेच त्याला जे खरे वंजारी समाजाचे जे लोक आहेत ते म्हणजे जे रिअल आहेत, एक्झिस्ट करतात, ते लोक त्याला उत्तर देणार. त्याच्यानंतर मराठा समाजाचे लोक उत्तर देणार. म्हणजे सरकारने ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कंट्रोल करायला पाहिजे. ठीक आहे, ज्या प्रकारची गाणी वाजवली जात आहेत, म्हणजे वंजाऱ्याच्या पोराचा नाद करायचा नाही. ठीक आहे, जिथे घुसतं या मराठ्याचं पोरं. ठीक आहे, हे जातीवादक प्रकारचे जे गाणे आहेत, म्हणजे आता स्वतःच्या जे एक्सप्रेशनचा जो प्रत्येकाचा जो अधिकार आहे, याचं मी संरक्षण करणारा जरी असेल तरी मी आज सरकारला विनंती करेन की जातीवाचक प्रकारचे गाणे बंद करा. ठीक आहे, जे देशाचं नुकसान होत चाललेलं आहे, हे सगळे जे आळ्या लागलेले आहेत देशाला, ठीक आहे, एक दिवस त्याच्यामध्ये आपल्याला खायला भाकर मिळणार नाही. या जातीवादाच्या नादाने आपल्याला त्याच्यामध्ये काहीच मिळणार नाही. प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की खास करून तो आरक्षणाचे वगैरे जे लढे आहेत, आता प्रत्येक समाजाचा आरक्षणाचा लढा आहे. ठीक आहे, धनगर समाज असू द्या, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब समाज असू द्या, वंजारी समाज असू द्या, मराठा समाज असू द्या, सगळ्यांचे तुमच्या आरक्षणाचे लढे आहेत. आरक्षणाचे लढे आरक्षणाच्या बाजूला राहू द्या. ठीक आहे, पण त्यांना जर तुम्ही त्या आरक्षणाच्या लढ्यांमुळे जर जातीवाद एवढा जर प्रचंड प्रमाणामध्ये पसरत असेल तर आरक्षणामुळे तुम्हाला मिळेल कमी. ठीक आहे, मी सगळ्यांनाच सांगतोय, तुम्हाला जे मिळेल ते फार तोडकं असेल, पण जे नुकसान आपल्या पूर्ण सगळ्यांचं होत आहे, हे नुकसान फार प्रचंड आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा कुठेतरी आपण विचार करण्याची गरज आहे. नेते मंडळींनी आज त्याच्यामध्ये स्वतः त्यांना लाज वाटायला पाहिजे की आता तरी थांबवा. इतके दिवस तुम्ही केलं, राजकारण केलं, सगळं केलं, तुम्ही मोठे झालात, आता तरी कुठेतरी विकासाचं राजकारण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. सगळे जे पॉलिटिकल पार्टीचे जे पक्ष आहेत, कुठल्याही याला मतदान जर द्यायचं असेल, म्हणजे तिकीट जर द्यायचं असेल, आमदारकीचं तिकीट द्यायचं असेल, खासदारकीचं तिकीट द्यायचं असेल, हे सगळे पक्ष तिकीट वाचताना सुद्धा जातीचं समीकरण बघतायत. म्हणजे या भागामध्ये समजा अहमदपूरचं विधानसभा आहे, ह्याच्यामध्ये मराठा समाज जास्त आहे, तर मग तिकीट कोणाला द्यायचं? मराठा समाजाच्या माणसाला द्यायचं. ठीक आहे, दुसऱ्या समाजाच्या माणसाला तिकीट द्यायचं नाही. का द्यायचं नाही? कारण वंजारीच माणूस निवडून द्यायला बघणार, मराठा निवडून द्यायला बघणार. म्हणजे मुळात आपण सगळे लोक जे आहेत ते आपण नालायक झालेलो आहोत. आपण सगळ्यांनी हा जातीवाद एवढा प्रचंड प्रमाणामध्ये वाढवून ठेवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जे गरजेचं आहे ते कुठेतरी सोडून दिलं. एखादा माणूस जर खरंच तळमळीचा आहे, काम करणार आहे, त्या माणसाला निवडून द्यायचा कुणाची विचारच नाही आहे. प्रत्येकाला त्याच्यामध्ये जातीवर चालायचं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे आपलं प्रचंड नुकसान होत चाललेलं आहे, हे न संपणार आहे. मित्रांनो, आपला मुलाबाळांना एक शांत महाराष्ट्र आपल्याला द्यायला पाहिजे. ठीक आहे, जो आपला पुरोगामी प्रकारचा महाराष्ट्र आहे, म्हणजे शाहू फुले आंबेडकर अशा लोकांचा आपल्याला वारसा आहे, हा वारसा आपण सगळे लोक परत विसरत चाललेलो. हे कधी थांबणार आहे? कुठे थांबणार आहे? हा व्हिडिओ बनवत असताना आज म्हणजे माझं सुद्धा मन दुःखाने भरून आलेलं आहे. हा जातीवाद वगैरे पाहिलेला, म्हणजे पसरलेला पाहून मला फार दुःख होतं. आज म्हणजे काल परवा त्या गरब्यामधनं एका शेड्यूल कास्ट समाजाच्या काहीतरी मुलीला केसाला धरून त्याच्यामध्ये कोणतरी बाहेर फेकलं. हे सगळ्या ज्या घटना कानावर पडत आहेत, हे सगळ्या अतिशय दुःखद आहेत. ह्या सगळ्या घटनांमधून आपल्याला बाहेर निघायला पाहिजे. जातीवाद जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे जातीवादाचे किडे जे आहेत ते आपल्या देशाला पोखरत राहतील आणि मग आपला विकास कधी होणार नाही. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. ठीक आहे, चांगल्या गोष्टी पसरल्या पाहिजेत. जर वाईट गोष्टी जर पसरत असतील, फक्त तुमच्या नेत्यांचे जातीवादाचे भाषणं तुम्ही जर पसरवत असाल, कुणी असाल तुम्ही, ठीक आहे, तुम्ही धनगर समाजाचे असाल, तुम्हाला वाटतं आपला हा नेता आहे, याचे भाषणं आपण पसरवायचे, ते स्टेटसला ठेवणे, व्हॉट्सअपला पाठवणे. तुम्ही वंजारी समाजाचे आहात, वंजारी समाजाच्या नेत्याचं एखादं भाषण तुम्ही पसरवणे. ठीक आहे, तुम्ही मराठा समाजाचे आहात, तुम्ही त्यांचं भाषण पसरवणे. मग ते जातीवाचक शब्द जरी असेल तरी आपण ते पसरवतोय. ठीक आहे, याच्यामुळे प्रचंड नुकसान होतं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा कुठेतरी. आणि आपला जो देश आहे तो ह्याच्यामध्ये माणुसकी सगळ्यात मोठी जात राहायला पाहिजे. आपलं भारतीय हे जरी जातीत्वाद म्हणजे आपण त्याचा जर विचार केला तरीसुद्धा आपला सगळ्यांचा विकास होणार आहे. पण असं तुम्ही तोडून फोडून जर विचार केला, ठीक आहे, सरकारचं ह्याच्यामध्ये मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आपण जे इस्टॉपल बाय कंडक्ट म्हणतो ना, की शांत राहून सगळ्या गोष्टी करणे. ठीक आहे, जर एखादा आय लव्ह मोहम्मदची एखादा रांगोळी जर काढली जात असेल, सरकारला माहिती असेल कोण काढलेली आहे, पोलिसांना माहिती असेल, त्याच्यावर ॲक्शन घ्यायची नाही. एखादा माणूस एखाद्या दुसऱ्या जातीबद्दल शिवीगाळ करतोय, त्याच्यावर ॲक्शन घ्यायची नाही. ठीक आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे जो जातीवाद पसरत आहे ह्याला सरकार त्याच्यामध्ये लांबून असं मोठ्या खुर्चीवर बसून त्याच्यामध्ये मस्त पाहत आहे आणि हा वाढत चाललेला आहे. सरकारला सुद्धा या गोष्टीचं कुठेतरी वाटायला पाहिजे की हे फार अजून पुढे जाण्यापेक्षा, ठीक आहे, म्हणजे फार किती पुढे जाऊ शकतं मी तुम्हाला सांगितलं. 2002च्या दंगलीमध्ये हिंदू मुस्लिममध्ये जे झालं होतं, हिंदूंच्या लोकांनी मुस्लिमच्या बिल्किस बानोवर रेप केला, गरोदर महिलेवर रेप केला, तिचं जे लहान मुलगा होता त्याला दगडावर ठेचून मारण्यात आलं. तर अशा प्रकारे या विकोपाला जायला नको. ठीक आहे, उद्या या एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या महिलेवर अशा पद्धतीने रेप करेल, ठीक आहे, त्यांना मारून टाकेल,
त्याच्यानंतर खून केले जातील. म्हणजे आता आज जे आपल्याला वेलतुरा गावामधली बातमी मिळाली की 2500 लोकांची डोके फुटली, तर 25 लोक इकडचे मेले, 25 लोक तिकडचे मेले, असं कानावर यायला नको. ठीक आहे, ज्या गावामध्ये ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्यांनी पुढच्या समाजाचे जास्त मारले, कमी मारले, अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा यायला लागतील. त्याच्यामुळे कुठेतरी सरकारच्या लोकांना विनंती आहे की आता तरी थांबा. ठीक आहे, जेवढं तुम्ही तुमचं राजकारण करायचं ते केलं, तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी जे काही तुम्हाला करायचं होतं ते केलं, पण आता इथून पुढे तरी करू नका. गावोगाव हे सगळं जे राजकारण आहे ते फार भयंकर बिघडत चाललेलं आहे. लोकांना स्वतःची जात सोडलं तर दुसरी आयडेंटिटी लोकांना बघायचीच नाही आहे. ॲज अ इंडियन म्हणून तुमची आयडेंटिटी आहे हे तुम्ही विसरत चाललेले आहात. एक माणूस म्हणून आपली सुद्धा काहीतरी आयडेंटिटी आहे ते सुद्धा आपण विसरत चाललेलो आहोत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, तरच कुठेतरी आपला देश जो आहे तो जाग्यावर येऊ शकतो आणि आपला सगळ्यांचा विकास होऊ शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा, कारण महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे चुकीचं आहे त्याला कुणीतरी चुकीचं म्हटलं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकजण म्हणजे माझंच लाल, माझीच जात चांगली जर असं म्हणत लागलं तर त्याच्यामध्ये मग थांबणार कुठे हे सगळं? हे फार 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 वाढत चाललेलं आहे. याला कुठेतरी थांबवा. धन्यवाद मित्रांनो.